जिल्ह्यात पोलीस यंत्रणेत मोठे बदल झाले असून योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरचे नवीन एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे एसपी महेंद्र पंडित यांची ठाणे येथे बदली झाली असून त्यांनी अल्प काळात कोल्हापूर जिल्ह्यात चांगली कामगिरी बजावली होती। गुप्ता हे महाराष्ट्रातील अत्यंत शिस्तप्रिय आणि कुशल अधिकारी म्हणून ओळखले जातात। महेंद्र पंडित यांनी कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली होती। त्यांच्या ठिकाणी आता योगेश कुमार गुप्ता हे नवे एसपी पदभार स्वीकारणार आहेत। कोल्हापूर सांगली परिसरातील महापुराच्या कारणामध्ये अलमट्टी धरणाचं पाणी अडवण्याचं धोरण हे प्रमुख कारण असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। याआधी शासनाकडून अलमट्टी धरण जबाबदार नसल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र अलीकडेच उच्चस्तरीय बैठकीत आंदोलकांनी ठोस पुरावे सादर करत ही भूमिका फेटाळून लावली आहे। या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाला 15 दिवसाच्या आत सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आज भर पावसाळ्यात डांबरीकरणाचं काम सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या एका दिवसाच्या दौऱ्यासाठी लाखो रुपयाचा चुराडा शासनाकडून केला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाने आज 22 मे 2025 रोजी एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे। पूर्व मध्य अरबी समुद्रात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो पुढील 36 तासात एक डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे। या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलाय, त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे। या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार CR पाटील यांची भेट घेतली। बुधवारी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टी प्रस्तावित उंची वाढीला विरोध दर्शवण्यासाठी बैठक झाली। त्याला अनुसरून खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निवेदन दिलंय। आरोग्य विभागामार्फत शहरात अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे मुख्य चौकातील गटारी व क्रॉस ड्रेन चोकअप होऊन वाहत होते। या सर्व गटारी व क्रॉस ड्रेनची आरोग्याच्या 100 कर्मचाऱ्यांमार्फत काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत स्वच्छता करण्यात आली। यासाठी 13 आरोग्य निरीक्षकांमार्फत 100 सफाई कर्मचाऱ्यांनी ही सफाई केली, तर 3 जेट मशीनद्वारे ड्रेनेज लाईन साफ करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे नामदार छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या या नियुक्तीमुळे ओबीसी समाजात मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे। झाडे तोडण्याचा व वाहतूक करण्याचा अर्ज मंजूर करण्यासाठी 5,000 रुपयाची लाच मागणाऱ्या वनपाल सागर पांडुरंग यादव याला एसीबीने अटक केली आहे। बुधवारी गडिंग्लज वन परिमंडल कार्यालयात ही कारवाई करण्यात आली। गोकुळ सोबत गो